मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार डिजी 9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. आजचा विषय जो आहे तो नेहमीपेक्षा थोडासा वेगळ्या पठडीतला आहे आणि त्या विषयाला हात घालण्याचा जो विचार आहे तो माझ्या मनात फार पूर्वीपासून येत होता. पण कुठेतरी मनात साशंकता होती, की ठाकरे घराणं हे कसं आहे, की महाराष्ट्रात एक नावाजलेलं आणि त्याच्यामागे मोठं वलय आहे आणि जनसामान्यांच्या भावना ठाकरे घराण्याशी, ठाकरे नावाशी जोडलेल्या आहेत. त्या ठाकरे घराण्याचा जो काही ऱ्हास, जी काही उतरंड जी मागच्या काही वर्षांपासून सुरू झालेली आहे. विशेषतः मागच्या 2.5 वर्षात आपण पाहिलं, की ज्यावेळेला महाविकास आघाडीची स्थापना झाली. 2 अनैसर्गिक सहयोगी जे शिवसेनेने आपल्या सोबत घेतले आणि त्यांनी जे काही पुढच्या 2.5 वर्षात अ, अनैतिक असं जे काही कार्यवहन केलंय, ज्यात महाराष्ट्र राज्याचा विकास तर झालाच नाही, पण अशा अनेक अनैतिक गोष्टी घडल्या, ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेशा नाहीयेत. महाराष्ट्राच्या नावाला त्या काळिमा फासणाऱ्या आहेत. असाच एक विषय होता. तो म्हणजे एक सिने इंडस्ट्रीमधली व्यवस्थापक होती, जी अभिनेते-अभिनेत्री यांचं मॅनेजमेंट पाहणारी. तिचं नाव होतं दिशा सालियन. 8 जून मला वाटतं ती तारीख होती आणि त्या तारखेला ती मालवणीला, मालाडला जिथे राहते त्या गगनचुंबी इमारतीतून 14व्या माळ्यावरून ती पडून तिचा मृत्यू झाला. पण ही घटना फारशी प्रकाशात आली नाही. मध्यंतरीच्या काळात म्हणजे एक 7-8 दिवस त्यात निघून गेले. पण 14 जूनला जेव्हा या इंडस्ट्रीमधला एक उगवता किंवा त्याला आपण काय म्हणू प्रॉमिसिंग स्टार सुशांत सिंग राजपूत याची त्याने जी आत्महत्या केली होती आणि ती खळबळ माजली संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरात. त्यातून ह्या दिशा सालियनचे जे प्रकरण आहे, तेही मग चर्चेला आलं. या दिशा सालियनच्या प्रकरणाला आता पुन्हा उजाळा मिळतोय, कारण आपल्या विधानसभेचं जे अधिवेशन सुरू आहे, त्या अधिवेशनाच्या आधी 1 दिवस एस-आय-टीची घोषणा झाली आहे, की ह्या प्रकरणाची एस-आय-टी चौकशी व्हावी. त्याही आधी 6 तारखेला म्हणजे 2 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एक याचिका अ, मुंबई हायकोर्टात दाखल झाली होती. त्याची सुनावणी होती त्या तारखेला. त्याच्याबद्दलही मी बोलणार आहे. ती सुनावणी नेमकी कोणाची होती? त्यात कोण ॲक्यूज होते? कोण अपीलंट होते? याबद्दलही आपण बोलणार आहोत. पण दिशा सालियन हे जे प्रकरण आहे त्याच्याशी सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचं जे काही कनेक्शन जोडलं जातंय आणि त्यातून जे एक नाव पुढे आलं, मी ज्या ठाकरे घराण्याचा उल्लेख केला त्यातलं जे उदयोन्मुख नेतृत्व आहे, आदित्य ठाकरे आणि या सगळ्या चर्चेमध्ये एक वेगळा पक्ष आहे, जो सतत या सगळ्या अन्यायाविरुद्ध भांडतोय. त्या पक्षाचे जे पक्षकार आहेत, ॲडव्होकेट निलेश ओझा, ते आज आपल्यासोबत आहेत. ही जी काही मुलाखत आहे, ती नेहमीप्रमाणे नसून ऑनलाईन आहे. कारण वक्त की नजाकत ज्याला म्हणतो ना आपण, सध्या जे चाललंय त्यात मला असं वाटलं, की अ, निलेशजींशी बोलावं तातडीनं आणि म्हणून ही ऑनलाईन मुलाखत आहे. तर पुढच्या क्षणी आपण निलेश ओझांशी जोडले जाणार आहोत. नमस्कार. आकार डिजिनवर तुमचं स्वागत. पहिल्यांदाच तुम्ही आमच्या या अ, आकार परिवाराशी संवाद साधणार आहात. त्यामुळे खूप खूप स्वागत तुमचं. तुम्ही जे काही करताय म्हणजे तुमच्या धाडसाला काय म्हणावं म्हणजे आजवर आम्ही आमच्या कमेंट्समध्ये आमच्या व्हिडिओच्या खालच्या कमेंट ज्या असतात, त्यात आम्ही ऐकत आलोत, की ज्या पद्धतीनं आम्ही जे बोलतो किंवा आमचा जो काही विषय जो असतो, आम्ही जो मांडतो, त्याला लोक धाडस समजतात. म्हणजे आम्ही तर जी सत्य आहे ते मांडत आलोय. त्याला लोक धाडस समजतात. आमचे प्रेक्षक त्या त्या त्यासाठी आमचं कौतुक करतात. पण खरं धाडस तुम्ही करताय. एक महाराष्ट्रातलं एक मोठं जे हे आहे राजकीय घराणं आहे आणि विशेषतः मुंबईत ज्यांना मराठी माणसाचा कैवारी समजलं जातं आणि एक मोठा जनाधार त्यांच्या मागे आहे. त्यांच्याबद्दल जर कोणी काहीही बोललं, अपशब्द तर लांब राहू द्या, पण नुसतं बोट जरी उचललं गेलं, तर मुंबई बंद केली जात होती. जे बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा. आता ती सिच्युएशन राहिलेली नाहीये. तरीही, मी तरीही म्हणेन, की शेवटी
ठाकरे हे आडनाव कुठेतरी जोडलं गेलेलं आहे आणि अशात तुम्ही त्या ठाकरे परिवाराच्या एका उगवत्या सिताऱ्याला म्हणजे जो आता उदयोन्मुख नेता आहे, राजकीय नेता, ज्याच्याकडे आशेनं पाहिलं जातंय, त्याच्या विरोधात तुम्ही एवढे तीव्रतेने आणि तेही कायदेशीर भांडताय. मला आज तुमचा सगळा तो जो लढा आहे त्याबद्दल जाणून घ्यायचंय. मुळातच आता जे काही नव्याने जी काही यात जी अपडेट आली आहे, की एस-आय-टी वगैरे. त्याही पूर्वी मी म्हणेन, की तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडे कसे वळलात? मला तिथून सुरुवात करायची. चांगला चांगला प्रश्न आहे, की ॲक्चुअली माझं प्रोफेशन आणि देवाच्या कृपेनं खूप फ्लरिश्ड आमची हे आहे. म्हणजे माझं प्रॅक्टिस खूप हे आहे, की एक पुढच्या 6 महिने 1 वर्षापर्यंत मी अशी नवीन कोणतेही मॅटर घेत घेत नाही आहे, असं आहे. तर हे काम असताना म्हणजे सोशल कामं मी करायचो. म्हणजे मागच्या वेळेस ते अ, याचे जे मॅन्डेट्स होते कोरोना काळातले लॉकडाऊनचे वगैरे, तर त्याच्या ऑगस्टमध्ये वगैरे जनहिताची कामं केली, पण प्रोफेशनल कामं जास्त होते. हं, हं. तर आता झालं काय, की आमचे ऑफिसचा ग्रुप जे असोसिएट ॲडव्होकेट्स आहेत, त्यात विशेष करून लेडीज ॲडव्होकेट्स, मुली आणि देशोन्नतीचे पत्रकार आहे म्हणजे मालक आहेत एडिटर जे प्रकाश पोरेजी आणि एक आशुतोष पाठक जी आहे क्यू-वाईचे. तर या सगळ्यांनी काय केलं, एकदा आमच्या ऑफिसमध्ये मीटिंग होती, त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, कि सर आप वो दिशा सालियान और सुशांत सिंह का मैटर में प्लीज आपको आना पड़ेगा. ये सब डिले हो रहा है, 3 साल से ये हो गया है, असं तसं. त्यांनी फोर्स करून, करून म्हणजे मलाही सांगितलं माझ्याकडे वर्कलोड जास्त होता. तर मी म्हटलं ठीक आहे. मग थोडा हळू वेळ काढून त्याच्यात आम्ही डिटेल्स चालू केले. आणि आता एक माझा स्वभाव कसा आहे, की कुणावर समजा आरोप लावायचे असतील, तर असा सॉलिड प्रूफ असला पाहिजे, की त्याला कोणी असं नाकारू शकत नाही. तर आता हे म्हणजे मॅक्सिमम प्रूफ मला कसे दिसत होते, की कॅबिनेट मिनिस्टर नारायण राणे जे आरोप करतायत, ठीक आहे. नितेश राणे जे आरोप करतात, ठीक आहे. पण ना कोणी असं त्यांनी नितेश राणेजींनी पेन ड्राईव्ह सांगितलं, पण दिली नाही. तर त्याच्यामुळे थोडीशी मर्यादा येत होत्या. तर त्याच्यात काय झालं, की आमचे एक ओळखीचे आहेत, मित्र आहेत. अं, या केसच्या संबंधित एक मोठे सीनियर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत. त्यांच्याशी मी बोललो. त्यांच्याशी डिस्कशन झाल्यावर त्यांनी क्लिअर सांगितलं, की एक म्हणजे 2 गोष्टी आहेत. एक प्रूफ असा आहे, की त्याला कोणी डिनाय पण करू शकत नाही, त्याला बदलू पण शकत नाही. ते आहे आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि डी मोरया यांचं मोबाईल टॉवर लोकेशन. आणि हे तिथे 8 जून 2020 ला ज्यावेळेस तिचा गँगरेप आणि मर्डर झाला, त्यावेळेस हे तिन्ही मोबाईल टॉवर लोकेशन तिथेच होते. आणि हे जेव्हा मी व्हेरिफाय केलं, एकदा नाही 3दा व्हेरिफाय त्यांच्याशी मी 3 वेळा बोललो. त्याच्यानंतर मग ठरवलं, की यार म्हणजे आपल्या समाजात एका मुलीचा बलात्कार होतो. सामूहिक बलात्कार होतो. मुंबईसारख्या शहरात. तिची हत्या केली जाते. त्याच्यानंतर सुशांत सिंगचा मर्डर होतो. आणि ते प्रकरण दाबण्याचा प्रकार होतो. तर ते जे आतून एक माणुसकीचा जो असतो ना एक कॉन्शियस तिथून क्लिक आलं की नाही आता हे तर नाही सोडायचं. जो जो कोणी असेल तो होईल त्याच्यावर कारवाई होईल एक आणि मोठा आहे तर त्याच्यावर आधी कारवाई झाली पाहिजे. नाहीतर आपले ते समाज, येणारी पिढी ते सगळे सफर करतील याच्यामुळे. मग आम्ही सगळ्यांनी मीटिंग घेऊन ठरवलं आणि खूप म्हणजे सगळ्यांना धन्यवाद देणार मी. जे काही एस-एस-आर वॉरियर्स आहेत पूर्ण जगभरात पसरलेले आणि येस. जे काही मीडिया पर्सन आहे ज्यांनी हे मॅटर उचलून धरलं होतं, ठेवून ठेवलं होतं. तर ते सगळ्यांचं आम्हाला समर्थन मिळालं आणि मग आम्ही एक आहे मोबाईल टॉवर लोकेशन, दुसरं आहे एक आय विटनेस. आय विटनेसने स्वतः त्याची टेस्टिमोनी दिली होती न्यूज चॅनल्सवर. ती आत्ताही अवेलेबल आहे व्हिडिओवर. फक्त त्यांचा चेहरा नाहीये. त्यांनी म्हटलं, "मी सीबीआयकडे सगळं देईन. माझ्यासमोर हा प्रकार घडलेला आहे." आणि त्याने डिटेल सांगितलं. एक हा हे तर 2 एव्हिडन्स झाले. त्याच्यानंतर एक डायरेक्ट एव्हिडन्स असतो न्यायालयात आणि एक असतो सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणजे त्याला म्हणतात परिस्थितीजन्य पुरावा शुद्ध मराठीत सांगायचं म्हणजे. तर तो जो पुरावा असतो, तो त्याची लिंक जर कंप्लीट होत असेल,
तर तो सफिशियंट आहे शिक्षा देण्याकरिता. पण त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट काय होती, की मागच्या वर्षी डिसेंबर 2022 ला महाराष्ट्र सरकारने विधानसभेत घोषणा केली, की आता एस-आय-टी कॉन्स्टिट्यूट करणार दिशा सालियांच्या मर्डरची. त्यावेळेस हे जे न्यूज चॅनलचे सगळे रिपोर्टर्स हे गेले आदित्य ठाकरेंना भेटायला. त्यांनी त्यांना प्रश्न विचारले, की आता एस-आय-टी गठीत झाली आहे, आता तुमच्या अडचणी वाढल्या, तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर? म्हणले, "अरे छे! त्या दिवशी तुम्ही म्हणताय 8 जून, त्या दिवशी तर माझे आजोबा जे पाटणकर आहेत, ते वारले होते आणि मी त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि प्रश्न विचारला त्यांनी. प्रतिप्रश्न पत्रकारांना. तुम्ही पण तिथे होते ना त्या दिवशी? मग तेच पत्रकार एबीपी माझाचे ते अवेलेबल आहे सगळं व्हिडिओ. नितेश राणेजींकडे गेले. नितेश राणेजींना प्रश्न विचारला. त्यांनी म्हटले, "ते तर असं म्हणतायत." तर ते राणेजींचा 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो पण अवेलेबल आहे. त्यांनी हसत-हसत सांगितलं, की तुमच्या माध्यमातून माझा निरोप पोहोचवा आदित्य ठाकरेंना, की ते असं जेवढं बोलतील, तेवढं फसतील ते. एस-आय-टीचं काम आणखीन सोपं होईल. आणि त्यांनी सांगितलं, की हे जे आहे हे खोटं आहे याचं म्हणणं. याचे आजोबा 8 जूनलाच वारले होते. तो एक आहे आणि याच्यावर मुंबई उच्च न्यायालयाचं आणि सुप्रीम कोर्टचं एक स्पष्ट कायदा आहे याचा म्हणजे लॉ ठरवून दिला याच्यावर. काय असते की साक्षी पुरावा अधिनियम आहे, एव्हिडन्स ऍक्ट. त्याचा कलम आहे 106. ते काय म्हणतं की एखाद्या ठिकाणी, एखाद्या जागेवर जर एखाद्याचा हत्या झाली आहे, संशयास्पद मृत्यू झाला आहे, तर तिथे तिथे जे हजर व्यक्ती आहेत, त्यांनी स्पष्टीकरण द्यायचं की हा मृत्यू कसा झाला. ते स्पष्टीकरण जर चुकीचं असेल, तर हा ऍडिशनल पुरावा आहे. त्या ज्या व्यक्तीनं चुकीचं एक्सप्लेनेशन दिलं आहे, त्या व्यक्तीला शिक्षा देण्याकरिता, तोच हत्यारा आहे हे समजण्याकरिता. तर ऍडव्हर्स इन्फ्लुएन्स शुड बी ड्रॉन अगेन्स्ट दॅट पर्सन. तर असं हा कायदा ठरवून मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षा दिलेली आहे. तर हे जे 2 कॉम्बिनेशन झालं, तर तेव्हा मग आमच्या स्टडीमध्ये आलं, की आता याच्यात यांना कोणीच वाचवू शकत नाही. ओपन अँड शट केस आहे एक. आणि त्याच्यानंतर 2-3 गोष्टी अशा होत्या, की म्हणजे नुसता हा विषय नव्हता. निलेश राणेजीने एक प्रश्न खूप छान विचारला होता सगळ्या पत्रकारांना. त्यांनी सांगितलं, की आता हे जे चालू आहे, की मुंबई पोलीस म्हणतात, की आमची केस फाईल सगळी हरवली. फाईल डिलीट झाली. बिहारचा पोलीस अधिकारी आला तर त्याला क्वारंटाईन करून डिटेन करून टाकतात. हो. त्याच्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज फक्त त्या 2च दिवसाचे डिलीट होतात. नंतर पत्रकार लोक त्या पार्टीमध्ये टोटल 19 लोक होते त्या दिवशी. त्या पार्टीमध्ये असलेल्या विटनेसला भेटायला गेले दुसऱ्या सगळ्या टॉपचे पत्रकार, तर तिथं ताबडतोब पोलीस पोहोचते. नाही, 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 तुम्ही भेटायचं नाही. त्यांना आम्हाला फोन केला. म्हणजे हे जे प्रकार चालू होते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आणि जो घाणेरडा प्रकार आहे, जेव्हा एखाद्या मुलीवर अत्याचार होतो, तेव्हा ते जे काही एव्हिडन्स असतात रेपचे, ते जर 48 तास घालवले, तर ते एव्हिडन्सेस गायब होतात. तर जे काही स्पर्म्स वगैरे जे काही असतात. तर ते घालवण्यासाठी मालवणी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तिचं पोस्टमॉर्टम 3 दिवसांनी केलं. 11 तारखेला तिची बॉडी आणली. हे सुद्धा स्टिंग ऑपरेशन मोठ्या-मोठ्या नॅशनल न्यूज चॅनलने करून प्रकाशित केलं आहे. आणि सुशांत सिंगचा जेव्हा डेथ झाली, तेव्हा त्याच दिवशी रात्री पोस्टमॉर्टम उरकून टाकलं. तर हा जो प्रकार होता, हे म्हणजे याच्यावर त्यांनी चांगले बोलले होते निलेश राणेजी. म्हणजे नितेश नाही, निलेश राणेजी मोठे भाऊ. ते बोलले मोठे. होते, की हे जे एवढं करताय ना पोलीस, हे फक्त मुख्यमंत्री आणि त्याच्या फॅमिलीतील लोक असतील ना, तेव्हा तेवढी पोलीस येताना सगळी इज्जत, सगळं जीव, सर्व्हिस धोक्यावर टाकून हे काम करतात. आणि हे स्पष्ट होते. याच्यावरून म्हणजे आता काही दुसरा काही सेकंड थॉटच राहिला नाही याच्यात. तर म्हणून आता म्हणजे आम्ही म्हटलं, की हा सगळा प्रकार आता न्यायालयात गेला पाहिजे. कारण सरकारतर्फे टाळमटोल म्हणजे त्याला डिले डॅलिंग होतंय. म्हणून मग आम्ही जनहित याचिका त्याची बनवली आणि मग उच्च न्यायालयात दाखल केली. तुमच्याकडे हे सगळे एवढे पुरावे आहेत, म्हणजे आता तुम्ही जे सांगताय, अगदी त्याला ठोस पुरावे म्हणता येईल कायद्याच्या भाषेमध्ये.
की तुमच्याकडे ते मोबाईलचे टॉवर लोकेशन जे आहेत तेही आहे. CDR आहेत, म्हणजे काही कॉल्स रेकॉर्ड पण आहेत. एक तर म्हणे तुम्ही त्या पार्टीत जो चष्मदीद गवाह ज्याला म्हणतो हिंदीत आपण, जो साक्षीदार होता, तोही आहे. त्याची टेस्टिमोनी तुमच्याकडे आहे. अ, मी मागे अशाही एका व्यक्तीशी बोललो होतो, की ज्याने सुशांत सिंग राजपूतचं पोस्टमॉर्टम केलं होतं. आणि तो मध्यंतरीच्या काळात रूपकुमार, तो येस. तो जेव्हा आला आणि अचानक काही मीडियावाल्यांनी त्याला जेव्हा प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर तो पहिल्या ह्याच्या म्हणजे तो पहिला फेज जो होता त्यात तो बरंच काही बोलून गेला. म्हणजे मी त्याला कॉन्टॅक्ट केलं होतं. मी त्याच्यावर एक व्हिडिओ केलाय. तो प्रत्यक्ष माझ्यासोबत आला नाही स्क्रीनवर. पण मी त्यावर व्हिडिओ केलेला आहे सविस्तर. आणि त्याने काही गोष्टी ज्या अशा सांगितल्या होत्या, की ज्यामुळे असं स्पष्ट चित्र निर्माण झालं होतं, की हे सगळं संशयास्पद आहे. इव्हन म्हणजे ज्यावेळेला त्या दिशा सालियनची जी कथित आत्महत्या आपण ज्याला म्हणू शकतो, जे अजून ठरायचंय, की घातपात आहे, अपघात आहे, की आत्महत्या आहे. पण आपण असं धरून चालूया, की ती आत्महत्या होती प्रथमदर्शनी आणि तिने आत्महत्या करताना एक असा विचित्र प्रकार जो घडला होता, की तिचं जे काही मृतदेह जो सापडला खाली अपघातग्रस्त, तर तो पूर्णतः निर्वस्त्र होता. येस, का येस, येस. याबद्दल जरा मला तुमच्याकडून खुलासा हवा आहे, की हा नेमका काय प्रकार? असं असं कोण आत्महत्या करतं का? नाही, नाही. प्रकार म्हणजे खूप सिंपल आहे ते. यांनी गँगरेप केला आणि ते जे नशेत होते ना किंवा जे काही त्यांचा बुद्धीची लेवल म्हणा, त्या लोकांनी तिचा तो निर्वस्त्र जो देह आहे, तो आणून बाहेर फेकला आणि त्याच्यामध्ये आणखीन एक सांगतो मी. ती जी आहे ती जी बॉडी सापडली होती, ती सोसायटीच्या कंपाउंडच्या 15-20 फूट दूर सापडली होती. म्हणजे आता ही जी त्यांची बिल्डिंग आहे, कोणी त्याच्यात चांगले व्हिडिओ केले आहेत एस-एस-आर वॉरियर्सनी. सुसाईड करेल तर अशी पडेल बॉडी. पण ते अशी पडायला त्याच्या खाली टेरेस आहे. तर हे 15-20 फूटचं हे टेरेस, त्याच्या पुढे खाली जागा कंपाउंड वॉल 15-20 फूट आणि त्याच्यानंतर 15-20 फूट तिकडे बॉडी सापडली आहे. तर ते पॉसिबलच नाही, की ते येऊन म्हणजे काय सगळं पी-टी उषासारखं काय लाँग जंपची ऑलिम्पिकची आहे की काय? तर ते शक्यच नाही एक. दुसरी गोष्ट जो मृतदेह होता ना, तो निर्वस्त्र होता आणि ते प्रकरण दाबण्याकरता यांनी काय केलं, एक खोटा विटनेस आणला आणि तो सगळीकडे त्यांनी चालू केलं. हेच आरोपी लोकांनी मीडिया वगैरे मॅनेज करून, की "हाँ, मैं एम्बुलेंस लेके पहुंचा था और बॉडी पे कपडे थे." हे एक त्यांचं स्टेटमेंट त्यांनी चालू केलं. त्याला घेऊन आणि प्रायमरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट जी असते, ती घेऊन अर्णब गोस्वामी यांनी पूर्ण डिटेल दाखवलं. आमच्याकडे सगळं आहे ते. त्याच्यात लिहून आहे, की ती जी बॉडी होती ती न्यूड होती. एकही वस्त्र त्या बॉडीवर नव्हतं. हे आहे त्याच्यात लिहून. तर हे त्याचे साउंड प्रूफ्स आहे. तर आणि हा प्रकार जो आहे, हे मारून आणून फेकलेलं आहे. ते काही कोणत्याच परिस्थितीत आणि आणखीन एक सिंपल गोष्ट म्हणजे माझा या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला माझा प्रश्न आहे. जर ही आत्महत्या होती, तर तुम्हाला आवश्यकता काय आहे एवढे कामं करायची, की विटनेसला कोणी भेटू शकत नाही. ते हे डिलेट झाले. 3 दिवसानंतर आम्ही पोस्टमॉर्टम करणार आणि मग आदित्य ठाकरे सांगणार, की मी तर त्या दिवशी माझ्या आजोबाकडे होतो. मग ते कोण बनेगा करोडपती सारखं अच्छा हा उत्तर चुकलं का? नाही, 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 नाही. मग मी तिकडे होतो. मग एवढं एवढे जे आहे म्हणजे जे काही षड्यंत्र रचले, आवश्यकताच नव्हती कुणाला. बिहारच्या पोलिसाला क्वारंटाईन करा. म्हणे आमची फाईलच डिलीट झाली. म्हणजे सगळी जनता का मूर्ख आहे का? जसं अब्राहम लिंकननं म्हटलं होतं, तेच ती गोष्ट सुप्रीम कोर्टने आपल्या ऑर्डरमध्ये लिहिली रणबीर सिंगमध्ये, की मर्डरला त्यांनी हे दाखवलं होतं सुसाईड आणि त्याच्यात पोलिसवाल्यांना लाईफची शिक्षा दिली होती सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस कृष्णा अय्यरने. त्यांनी त्याच्यात मेन्शन केलं, की यू कॅन नॉट फूल ऑल ऑफ द पीपल ऑल ऑफ द टाईम. म्हणजे 10 लोकं मिळून एका माणसाला मूर्ख बनवू शकतात. एक माणूस 10 लोकांना मूर्ख बनवू शकते. पण तुम्ही एकाच माणसाला म्हणजे त्याच जनतेला 10 वेळा मूर्ख नाही बनवू शकत. नेहमी-नेहमी मूर्ख नाही बनवू शकत तुम्ही.
तर ही जनता मूर्ख आहे का? तुम्हाला काय वाटते? आणि लोकांच्या मुली का रस्त्यावर पडल्या आहेत का? हे आपलं शिवाजी महाराजांचं राज्य आहे. शिवाजी महाराजांच्या विचारावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर हे चालणारं राज्य आहे. आज मी मागच्या वेळेस पण बोललो, शिवाजी महाराजांच्या 400 वर्षानंतर पण आजही त्यांचा सन्मान हा रोज वाढत आहे. सन्मान कमी झाला नाही असं खूप कमी लोकांच्या बद्दल होतं. हे असे युग पुरुष जे असतात ना, त्याची जे अनेक कारण आहेत, त्याच्यातलं सर्वात मोठं कारण हे होतं, की शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीच्या अब्रूवर हात टाकणाऱ्याला अजिबात माफी नव्हती. त्यांनी स्वतःचेच जे नातेवाईक होते, मला वाटते लासलगावचे, लांजेगावचे पाटील जे होते, त्यांचे दोन्ही हात, दोन्ही पाय कापण्याची शिक्षा दिली होती. कडेलोट करायची. तर अशा शिवाजी महाराजांच्या राज्यात जो कोणी असेल, तो आपल्या पार्टीचा आहे की पार्टी विरोधी आहे, जो कोणी असेल त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि तुमच्याच चॅनलवर मागच्या वेळी जे नितेश राणेजी बोलले, ती बाब मी आत्ताच दुसऱ्या नॅशनल न्यूज चॅनलवर तोच उल्लेख केला मी तुमच्या चॅनलचा. ते नितेश राणेजी खूप सुंदर गोष्ट बोलले, की मी पण एक मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे. माझे वडील आज युनियन कॅबिनेट मिनिस्टर आहे. पण मी जरी हा काही असा काही गुन्हा केला तर मला पण म्हणजे कोणत्याही परिस्थितीत वाचवायला नको. मला पण शिक्षा व्हायला पाहिजे. तर हे असं आमचं राज्य आहे. हे कायद्याचं राज्य आणि कायद्याचंच राज्य राहिलं पाहिजे. इथं कोणाचीही मनमानी आणि कोणाचाही अत्याचार चालला नाही पाहिजे आणि सहन करून घेतला जाणार नाही. हाच मेसेज आम्हाला द्यायचा आहे. आपण जेव्हा शिवाजी महाराजांचा उल्लेख करतो या सगळ्या गोष्टींमध्ये, नरेची किती हीन केला नर असं म्हटलं जातं. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये 2 महिलांचा रोल मला महत्त्वाचा वाटला. सगळ्यात आधी तर अ, आपण ह्याला जर जेव्हा सुशांत सिंगच्या आत्महत्येशी जेव्हा जोडतो, तेव्हा रिया चक्रवर्तीचा जो रोल आहे, तो संशयाच्या भोवऱ्यात आला होता. ते रिया चक्रवर्तीने आधी असं सगळं वातावरण निर्माण केलं होतं, की अ, तिच्या फोनमध्ये जे AUT काय नावाने जो सेव्ह होता नंबर, त्याच्याशी आदित्य ठाकरेचा काही संबंध नाही किंवा ती माझी मैत्रीण आहे. मग तिचे काही चॅट सापडले होते WhatsAppवर, तेही ती म्हणाली, की ते वेगळेच कोणाचे तरी आहेत. नंतर तिला अटकही झाली. मग हे असं का झालं होतं? अ, हा रिया चक्रवर्तीचा खूप इंटरेस्टिंग विषय आहे हा. कारण ती प्लांटेड होती. म्हणजे सुशांत सिंगच्या लाईफमध्ये ती प्लांटेड होती. त्याच्यावर तर आणखीन मोठा खूप डिटेल आपल्याकडे, पण मी हा विषय सांगतो. तिचा म्हणजे जेव्हा सुशांत सिंग राजपूत यांचा मर्डर झाला, त्यावेळेस जेव्हा सीबीआयकडे मॅटर गेलं, त्याच्याच आसपास त्यांनी एक इंटरव्ह्यू मॅनेज केला होता राजदीप सरदेसाई यांच्यासोबत. त्याच्यात तिने सांगितलं, की "मी आदित्य ठाकरेला ओळखत नाही. आय डोंट नो." आदित्य ठाकरेंनी सांगितलं, "मी रिया चक्रवर्तीला ओळखत नाही." पण बिहार पोलिसांनी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टनुसार जे सांगितलं तीच बाब खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेच्या पटलावर ऑन रेकॉर्ड दिली. त्यांनी सांगितलं, की 44 फोन कॉल इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान रिया आणि आदित्यमध्ये झाले होते आणि एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे आहे, ही बाब बिहार पोलिसांनी सांगितली. हे त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं. एक. दुसरी गोष्ट, मी साउंड प्रूफ सांगतो. मी एका इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्याशी पण बोललो. क्राईम नंबर 15 ऑफ 2020 हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई, ज्या केसमध्ये आपले दीपिका पदुकोण पासून रकुलप्रीत सिंग पर्यंत सगळ्यांना नोटीस गेल्या होत्या. त्या केसमध्ये एक आरोपी होती रिया चक्रवर्ती. रिया चक्रवर्तीने जे आदित्य ठाकरे सोबत जे काही कन्व्हर्सेशन केले होते, ते पूर्ण चॅट्स नार्कोटिक्स ब्युरोने रिकव्हर केले आणि ते त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन पेपरचा रेकॉर्ड आहे. हे आणि असे तसे नाही आहेत ते, म्हणजे त्यांचे बाकीचं थोडा एक कोणता प्रॉपर्टी खाली करायची आहे, तर त्यांचे भाई द डॉन, त्यांचे जे काही आहेत आदित्य भाई, त्यांनी त्यांना जे काही केलेली हेल्प आहे ते सगळा रेकॉर्ड त्याच्यामध्ये आहे. तर हे ऑफिशियल रेकॉर्ड आहे. आता आणखीन एक विषय काय झाला, की जेव्हा हा विषय या दोघं बोलत होते, की मी रियाला ओळखत नाही, रिया म्हणे मी त्याला ओळखत नाही.
तर जेव्हा सुप्रीम कोर्टात हे याचा विषय चालू होता, सुशांत सिंग राजपूतचा मॅटर सीबीआयला देण्याचा, त्यावेळेस त्यांचे वकील होते सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सीनियर ॲडव्होकेट विकास सिंग. तर विकास सिंगांनी याच्यावर चांगला इंटरव्ह्यू दिला. त्यांनी सांगितलं, आम्ही तर आदित्य ठाकरेचं नाव लिहिलं नव्हतं एफआयआर मध्ये. तर त्यांनी स्वतःच येऊन का सांगितलं की मी तिला ओळखत नाही म्हणून. तर चोर की दाढी में तिनका हे त्यांचा इंटरव्ह्यू आताही आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे की हे स्वतःच त्यांचे जे एक्सप्लेनेशन घेऊन येत होते, एक चोराच्या मनात चांदणं आणि दुसरं सगळे खोटे घेऊन येत होते. तर माझा हाच प्रश्न आहे, जे काही त्यांची वकिली करत आहेत, की मला हे सांगा, तुमच्या माणसाला खोटं बोलायची आवश्यकता का पडली? जे काही आहे आणखीन एक चान्स, तुम्ही पुन्हा येऊन एकदा खरं सांगा. त्याच्यानंतर यांच्या खोटारडेपणाचे आणखीन 2 मुद्दे सांगतो. यांनी आमच्या पीआयएल मध्ये इंटरव्हेन्शन दाखल केलं. तर त्या इंटरव्हेन्शन मध्ये यांनी ॲफिडेव्हिटवर, शपथपत्रावर उच्च न्यायालयाला सांगितलं की या केसचं ऑलरेडी या सगळ्या मॅटरचं सुशांत सिंग आणि दिशा सालियन या केसचं संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि मला सीबीआय, दुसरं बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांनी क्लीन चिट दिली आहे, हे त्यांनी शपथपत्रावर सांगितलं. आता सगळ्यांना माहित आहे की एसआयटी मागच्या वर्षी स्थापन झाली, ती आताही कार्यरत आहे. आज त्यांचे नाव डिक्लेअर झाले की कोण ते इन्व्हेस्टिगेशन करतंय. एक सीबीआयने रायटिंग मध्ये पत्र दिलेलं आहे सुब्रमण्यम स्वामी यांना, आम्ही कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही, आम्ही मर्डरचा अँगल रिफ्यूज केला नाही, आम्ही सुसाईडची थिअरी ऍक्सेप्ट केली नाही, आम्ही एमची ती बकवास पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऍक्सेप्ट केली नाही, असं रायटिंग मध्ये सीबीआयने पत्र दिलं आहे. सीबीआयला आम्ही आत्ता म्हणजे मागच्या आठवड्यात पुन्हा बोलणं झालं, त्यांनी सांगितलं आमचं इन्व्हेस्टिगेशन आत्ताही चालू आहे, कोणालाच क्लीन चिट दिलेली नाहीये. एक. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी जर तुम्हाला आठवत असेल तर 23 नोव्हेंबर 2022 रोजी यांनी एक न्यूज पब्लिश करून आणली, आदित्य ठाकरे अँड कंपनी यांनी, पूर्ण इंडिया लेवलवर सीबीआयने सांगितलं की या केसमध्ये दिशा सालियांची हत्या झालेली नाही, ती आत्महत्या पण नाही आहे. तर तिसरं तर तो अपघात होता, ती दारूच्या नशेत किंवा जे काही ड्रग्सचा नशा होता ते नशेत वरतून खाली पडली, म्हणजे वरतून खाली डायरेक्ट पडली 50 फूट दूर. तर ते वरतून खाली पडली आणि त्याच्यात तिचा मृत्यू झाला. हे 23 तारखेला यांनी छापून आणलं. ज्या दिवशी छापून आणलं त्या दिवशी संध्याकाळी मग यांचे सो कॉल्ड विश्व प्रवक्ते संजय राऊत, तुम्ही एका तरुण याला बदनाम केलं, पूर्ण बीजेपीनं आदित्य ठाकरे यांची माफी मागायला पाहिजे, हे सगळं झालं त्यांचं. पहिल्या दिवशी सगळं ओरडणं सुरू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता सीबीआयने ऑफिशियल प्रेस नोट काढली, आम्ही अशी कोणतीच क्लीन चिट दिली नाही, दिशा सालियांचा आम्ही कोणताही तपास असा केलेला नाही, कारण तो तपास हा मुंबई पोलिसांकडे होता, आमच्याकडे फक्त सुशांतच्या मर्डरची केस होती. मग यांचा खोटेपणा उघड पडला आणि त्याच्या 1 महिन्यानंतर नवीन एसआयटी स्थापन झाली. तर हा एक खोटेपणा 1 बाय 1 आहे. आणि यांनी जेव्हा शपथपत्रावर उच्च न्यायालयात दिलं तेव्हा आम्ही एक प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये की जर उच्च न्यायालयात खोटं शपथपत्र दिलं असेल तर तो परजुरी म्हणजे भादवी जे आहे भारतीय दंडविधान आयपीसी 191, 192, 193, 199, 200, 201 या सेक्शन मध्ये तो गुन्हा होतो. म्हणून त्या सेक्शन अंतर्गत आदित्य ठाकरे आणि त्यांचा जो वकील आहे राहुल आरोटे यांच्या दोघांवर प्रॉसिक्युशनचा 120B कॉन्स्पिरसी तर तो एक दाखल केला आणि सेक्शन 2C आणि 12 ऑफ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट 1971 तर याच्यामध्ये पण तो गुन्हा होता. त्याच्यामध्ये 6 महिन्याची शिक्षा आहे, बाकीच्या याच्यात 7-7 वर्षाची शिक्षा आहे. तर आम्ही हे 340 आणि कंटेम्प्टचं फाईल केलं आहे. एक त्याच्यानंतर त्यांनी काय केलंय त्यांच्या ऍफिडेव्हिट मध्ये असा आरोप लावलाय की ही जी याचिका दाखल केली आहे ती म्हणजे यांची बदनामी व्हावी आणि बीजेपी सरकारला फायदा व्हावा इलेक्शन मध्ये,
त्याकरिता सरकारच्या इशाऱ्यावर ही फाईल करण्यात आली आहे. हा दुसरा आरोप. तिसरा आरोप, नारायण राणे आणि अर्णब गोस्वामी यांच्या इशाऱ्यावर ही फाईल करण्यात आली आहे. त्याच्यानंतर चौथा आरोप, आमच्याकडून पैसे वसुली म्हणजे पैसे उकळण्याच्या उद्देशाने फाईल केली आहे. तर त्याच्यावर आता सगळं हवेत. मग आम्ही त्याच्यावर तर परजुरी कंटेम्प्ट तर फाईल केलंच. पण त्याच्यानंतर जसं तुम्ही बघितलं सगळ्या न्यूज मध्ये आलं, TV9, ABP माझा, G24 सगळ्यावर आलंय की आम्ही जी संघटना आहे म्हणजे मेन पिटिशनर या पिटिशन मध्ये आहे सुप्रीम कोर्ट अँड हायकोर्ट लिटिजंट्स असोसिएशन. त्याचे अध्यक्ष आहे रशीद खान पठाण, ते पिटिशनर आहेत, त्यांचा वकील मी आहे. तर त्या संघटनेने आदित्य ठाकरे यांना 19,750 कोटी रुपयाची डिफॅमेशनची नोटीस दिली आहे, लीगल नोटीस, की तुम्ही जे आरोप लावले ते खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत आणि आम्ही तुमच्यावर ही डिफॅमेशन केस टाकणार. तुम्ही हे अमाऊंट 7 दिवसाच्या आत द्या आणि माफी मागा सगळीकडे. ती नोटीस मिळून आज 1.5 महिना झाला त्यांना. सर्व्हिस झाली, आमच्याकडे रिसिव्ड आहे, लीगल नोटीस आहे, वकिलाची नोटीस आहे. एकही उत्तर नाही. याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचा कायदा आहे की जर तुम्हाला लीगल नोटीस मिळाली, तुम्ही उत्तर दिलं नाही, याचा अर्थ तुम्हाला आरोप मान्य आहेत, कारण तुमच्याकडे काही नाहीच ना. कारण नुसतं टाइमपास करायला काही बोलणं आणि जेव्हा पुराव्याची गोष्ट येते, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता उद्या विचार करा की याच्यात खरंच म्हणजे हे व्यक्ती म्हणजे आता ठीक आहे, यांचे तर मोबाईल टॉवर लोकेशन आम्ही यांची नावं टाकले, आम्ही उद्या XYZ ठाकरे म्हणून कोणी असता तिसरा माणूस, त्याचं नाव टाकलं असतं आणि त्याचे आमच्याकडे पुरावेच नसते, तर आमच्यावर कारवाई झाली असती की तुम्ही खोटा आरोप लावला. आणि कायद्यामध्ये कठोर तरतूद आहे, जर कोणावर हा जर रेप असो, मर्डर असो, असे खोटे आरोप जर लावले ना, तर IPC 194 आहे, 192, 193, 211 असे सेक्शन्स आहेत डिफरंट. तर त्या कलमा अंतर्गत आरोप लावणाऱ्याला पण लाईफची शिक्षा होऊ शकते, खोटे आरोप लावणाऱ्याला. तर आम्ही आमचे पुरावे घेऊन गेलेलो आहोत. त्या पुराव्याला एका शब्दाने सुद्धा त्यांनी विरोध केला नाही. फक्त हवेत गोष्टी की हा म्हणजे सरकारच्या सांगण्यावर दाखल केली, ते असंच झालं, त्याने पिवळा शर्ट घातला होता, त्याने लालच शर्ट घातला होता. पण मेन मुद्दा तुझं मोबाईल टॉवर लोकेशन होतं की नव्हतं, या मुद्द्यावर एकही शब्द नाही आहे. आणि आम्ही जी नोटीस दिली की तू जे आरोप लावले ते खोटे आहेत, तू एक तर त्याचे पुरावे दे, नाहीतर तू माफी माग आणि एवढं आम्हाला नुकसान भरपाई दे, त्याच्यावर त्यांचं उत्तर नाही आहे. तर हे सुद्धा ऍडिशनल एव्हिडन्स आहे त्यांचं बोगसपणा सिद्ध करण्याकरिता. आपण आता म्हणजे हा प्रश्न मी सुरू केला होता त्या 2 महिलांबद्दल, की एका महिलेच्या बाबत जे घडलं, त्याला सपोर्ट करायचं सोडून ती घटना झाकण्यासाठी किंवा हा जो काही अपायकारक जो काही सगळा प्रसंग आहे, त्या प्रसंगाला कुठेतरी सपोर्ट करणाऱ्या ज्या 2 महिला होत्या, त्यातल्या एक रिया चक्रवर्तीचं मी नाव घेतलं. दुसरी महिला जी होती, ती अतिशय जबाबदार म्हणावी लागेल अशी महिला, कारण मुंबई शहराचं महापौर पद ज्यांच्याकडे होतं, अशा किशोरीताई पेडणेकर. आणि त्यांनी नेमकं त्या दरम्यान तिकडे जाऊन दिशा सालियनच्या घरी जी काही रंगरंगोटी, चुनासफेदी केली आणि नंतर त्या मीडियासमोर दिशाच्या पॅरेंट्सना घेऊन गेल्या. तो एक एक वेगळा इम्पॅक्ट झाला होता. म्हणजे जे आजही सत्य आणि असत्याची चाड ज्यांना आहे, ती मंडळी थोडीशी हेलावली होती, की हे नेमकं काय चाललंय? आता त्यावरही एक नवीन खुलासा आलाय काल परवा. मला वाटतं तो तुमच्याकडूनच ऐकायला ते योग्य ठरेल. बरोबर आहे. आता 2 गोष्टी आहेत, की दिशा सालियांच्या फॅमिलीने कालच इंटरव्ह्यू दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं, की जेव्हा मोबाईल टॉवर लोकेशन आणि इतर पुरावे आहेत, तर याच्यात कारवाई व्हायलाच पाहिजे आरोपींविरुद्ध. हे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे. आणि दुसरे बाब म्हणजे जे किशोरी पेडणेकर त्यांना भेटायला गेल्या होत्या, ती बाब ही आदित्य ठाकरे यांना फसवायला, म्हणजे त्यांना फसवायला नाही, त्यांना शिक्षा द्यायला,
किंवा या त्यांच्या कृतीमुळे किशोरी पेडणेकर यांच्या कृतीमुळे आदित्य ठाकरे जास्त फसले आहेत. हा प्रॉपर मराठी त्याचा अनुवाद आहे. कारण मुंबई उच्च न्यायालयाने आणि कायदा खूप क्लिअर आहे की जेव्हा कोणी व्यक्ती एखाद्या केसमध्ये आरोपी आहे तेव्हा त्याचे सहकारी कोण हे त्याच्या पार्टीचे लोक आहेत. ते जर साक्षीदारांच्या घरी त्यांच्या घरी जाऊन त्यांना त्यांच्या रिलेटिव्हला व्हिक्टिमच्या यांना जाऊन भेटून जर काही समजावण्याचा आणि मॅनेज करण्याचा प्रयत्न करत असतील तर हा टॅम्परिंग ऑफ एव्हिडन्स मध्ये येतो, हा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण होतो, IPC 201 चा पण गुन्हा होतो आणि हा एक म्हणजे हे आहे त्याला सांगतात की मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं की असा जो कोणी आरोपी असेल त्याला अटकपूर्व तर सोडा, त्याला अटक झाल्यावर रेग्युलर जामीन सुद्धा द्यायचा नाही, त्याला तुरुंगात ठेवूनच केस चालवायची आणि हे ऍडिशनल एव्हिडन्स मानलं जाईल की त्याने गुन्हा केला होता म्हणून तो अप्रोच झाला त्यांच्याकडे विक्टिम्सकडे. तर असे पण मुंबई उच्च न्यायालयाचे कायदे आहेत एक. आणि हा जो एक केस लॉ होता तो म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या केस लॉचं नाव आहे, सुप्रीम कोर्टाने नाव लिहिलं आरोपीचं AT, म्हणजे अमरमणी त्रिपाठीचा केस लॉ 2005 चा. आता पण आपल्या केसमध्ये आरोपी आहे AT आदित्य ठाकरे, म्हणजे हा एक मोठा योगायोग म्हणायचा. दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक ही पाठवली आहे बघा कंप्लेंट. आम्ही FIR रजिस्टर करण्याची मागणी केली आहे 19 नोव्हेंबर 2023 ला. आता त्या FIR मध्ये टॅम्परिंग ऑफ एव्हिडन्स आणि आरोपीला वाचवण्यासाठी जे काही कार्य करण्यात आलं त्याच्यामध्ये म्हणजे मेन आरोपी तर आहेच आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि डिनो मोऱ्या, पण त्यांच्या सोबत जे सह आरोपी बनवले आहेत, सह आरोपी मध्ये किशोरी पेडणेकर नंबर 1, उद्धव ठाकरे नंबर 2, अनिल देशमुख तत्कालीन गृहमंत्री नंबर 3, सचिन वाझे नंबर 4 आणि सगळ्यात मुख्य आरोपी म्हणजे मालवणी पोलीस स्टेशनचे तत्कालीन जे काही ते त्या केसशी संबंधित अधिकारी होते इन्क्लुडिंग सिनियर PI आणि त्या तिथलचे जे काही ACP DCP असतील ते सगळे हे IPC 218 आणि 409. म्हणजे काय पोलिसांचं कार्य काय असतं, सदरक्षण आहे खल निग्रहण आहे. सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या वर कारवाई करण्यासाठी, त्यांना शिक्षा देण्यासाठी हे त्यांचे कर्तव्य आहे. त्याचाच त्यांना पगार दिला जातो. आमच्या टॅक्स पेअरच्या पैशातून त्यांना याच्यासाठी अपॉइंट केला आहे. तर यांनी काय केलं, यांनी आरोपींना वाचवण्यासाठी आणि निर्दोष लोकांना धमकावण्यासाठी आणि जे पीडित लोक आहे त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी जो पदाचा दुरुपयोग केला. तर अशा सर्व अधिकाऱ्यांना 218 मध्ये तर आहेच 3 वर्ष शिक्षा, पण 409 मध्ये लाईफची शिक्षेची तरतूद आहे त्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी. तर याच्यामध्ये किशोरी पेडणेकर पण आल्या आणि हे सगळे 120 मध्ये सगळे आले हे सगळे आरोपी. तर हे जे आहे हे सगळे आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्या तक्रारीच्या नंतरच ह्या हालचाली सुरू झाल्या. म्हणजे आम्ही सांगितलं की तुम्ही मागच्या वर्षी SIT कन्स्टिट्यूट केली, सांगितलं 1 वर्ष झालं, आजपर्यंत SITचा अधिकारी कोणा नाव नाही माहित लोकांना. तर लोक पुरावे जाऊन कुठे देतील. एक दुसरा विषय फार इम्पॉर्टंट विषय आहे, मुंबई उच्च न्यायालयाचा प्रिया गावकरचं जजमेंट आहे, मी पाठवेन तुम्हाला. 3च पेजचं जजमेंट आहे. ललिता कुमारी संविधान पीठचं जजमेंट आहे, त्याच्या आधारावर हे जजमेंट आलेलं आहे. स्पष्ट डायरेक्शन आहे मुंबई पोलिसांना, म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या पोलिसांना. जर कोणतीही कंप्लेंट असेल त्याची तुम्ही प्राथमिक चौकशी, जर प्रायमा फॅसी हे दिसत आहे तुम्हाला दखलपात्र अजामीनपात्र गुन्हा तुम्हाला क्लिअर दिसत आहे एवढा सिरियस, तुम्हाला गुन्हा नोंद करावाच लागेल, FIR नोंद करावा लागेल, त्याच्यानंतर इन्व्हेस्टिगेशन करायचं. आणि एकदम वर्स्ट कंडिशन मध्ये जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, इन्क्वायरी मॅक्सिमम 14 दिवसाच्या आत संपवायची. 15वा दिवस तुम्हाला अधिकार नाही, FIR दाखल करावाच लागेल. आम्ही FIR साठी दिला आहे. आणि सुधीर ओरा वर्सेस कमिशनर ऑफ पोलीस 2004 ची जी डायरेक्शन आहे त्यांनी सांगितलं की जेव्हा मालवणी पोलीस स्टेशनचे जर पोलीस अधिकारी आरोपी आहेत, तक्रार रायटिंग मध्ये द्यायची कमिशनरला, त्यावेळेस जी रायटिंग मध्ये तक्रार दिली आहे तीच FIR समजली जाईल आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे त्या पोलीस स्टेशनचा कोणताही अधिकारी करू शकत नाही.
ते क्राईम ब्रांच करेल, सीआयडी करेल किंवा एसआयटी करेल. तर आम्ही हे सगळे केस लॉ लावून त्यांना दिलेले आहेत. 14 दिवस, 2 वीक मॅक्सिमम लिमिट. त्याच्या आत जर एफ-आय-आर दाखल नाही झाला, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट उच्च न्यायालयात दाखल होईल. आता नेमकं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, हिवाळी अधिवेशन. आणि ते मला वाटतं पुढचे 2 आठवडे किमान चालेल. आणि तुम्ही जो वेळ सांगितलाय 14 दिवसांचा, तो या 2 आठवड्यांमध्ये येतोय. तर कर्मधर्म संयोगाने समजा या प्रकरणाचा काही निकाल लागणार असेल, तर तो या 14 दिवसात लागावा आणि त्यातून काहीतरी जे चांगलं आहे, जे सत्य आहे, ते बाहेर यावं. आणि तुम्ही जी मंडळी आहात, म्हणजे तुम्ही आहात, रशीद खान पठाण आहात, म्हणजे जे त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्या सगळ्यांनी जो काही संघर्ष केलाय, जे धाडस दाखवलंय, एका मोठ्या राजकीय शक्तीच्या विरोधात उभं राहण्याचं, तर ते कुठेतरी त्याचं योग्य ते फळ तुम्हाला मिळावं, याच अपेक्षेसह मला वाटतं आजचं जे आपलं जे संभाषण आहे, त्याला पूर्णविराम देऊया. पुन्हा भेटूच, म्हणजे मी नेहमीच म्हणतो पुन्हा भेटू येस, आणि येस. वेगवेगळ्या विषयांसह भेटू. हाच विषय जो आपल्या समोर आहे असं नाही. नक्कीच भेटू. तोवर समाजाच्या आपली हितासाठी. काळजी घ्या आणि पाहत राहा आकार-डीजी9. धन्यवाद. नमस्कार.